मित्रांनो, जशी आपली गाडी सुरळीत चालण्यासाठी एका चांगल्या इंजिनची गरज असते, तसंच आपलं शरीर चांगलं चालण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आपल्याला चांगल्या यकृताची गरज असते. आपल्या शरीरामध्ये असणारे यकृत आपल्यामध्ये काय काय काम करतात? आपल्या अन्नाला पचवणं, त्याचबरोबर रक्ताला गाळणं, त्यानंतर शरीराला ताकद देण्याचं काम करतं. पण यात जर यकृतावर सूज असेल तर याला वैज्ञानिक भाषेमध्ये म्हटलं जातं हेपॅटायटिस. आता हेपॅटायटिस म्हणजे काय? हेपॅटो म्हणजे लिव्हर आणि आयटिस कुठे शब्द आला तर लक्षात घ्या, आयटिस म्हणजे सूज म्हणजेच इन्फ्लॅमेशन. इन्फ्लॅमेशन म्हणजे काय? सूज. जर यकृतावर सूज आली तर त्याला म्हटलं जातं हेपॅटायटिस. आता यकृताचा जो अभ्यास करणारं शास्त्र आहे याला म्हटलं जातं हेपॅटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ लिव्हर. हा एक व्हायरल डिसीज आहे ज्याचे 4 प्रकार आहेत. तर पहा, हेपॅटायटिसचे 4 टाइप आहेत. हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी आणि हेपॅटायटिस ई. मुख्यतः हेपॅटायटिस ए आणि ई जो आहे हा दूषित पाणी किंवा दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे होतो. त्यानंतर हेपॅटायटिस बी आणि सी हा अन्नपदार्थातून किंवा दूषित पाण्यातून न होता हा ब्लड ट्रान्समिशन मधून होतो. जर एखाद्याला ऑलरेडी हेपॅटायटिस बी आणि सी आहे आणि त्याचं ब्लड आपल्याला देण्यात आलं तर आपल्यालाही तो आजार होतो. त्यानंतर सेमन जो आहे, जे सेक्सुअल कॉन्टॅक्टद्वारे जर एखाद्याचं सेमन आपल्या बॉडीमध्ये गेलं तर त्यामुळे होतो. आणि तिसरं म्हणजे एखाद्याची सुई आहे, त्याची सुई आपल्याला वापरली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला हेपॅटायटिस बी आणि सी होतो. त्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे तर काळजी घेण्याच्या अगोदर याची लक्षणे जाणून घ्या. तर याची काही लक्षणे ते म्हणजे खूप जास्त थकवा येतो, मळमळ होते, उलट्या होतात, लघवीचा रंग पिवळा होतो, डोळे पिवळे होतात, नखे पिवळे होतात, त्याचबरोबर खूप जास्त अशक्तपणा वाटतो. काळजी काय घ्यायला पाहिजे? जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ धुतले पाहिजे, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळले पाहिजे. त्यानंतर लसीकरण असते बघा, हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी साठी लसी असतात. तर लहान मुलांमध्ये ह्या लसी लहानपणापासून दिल्या जातात बघा, तर ह्या लसीकरण केलं पाहिजे. मित्रांनो, यकृत सुरक्षित तर आपलं पूर्ण शरीर सुरक्षित. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. यानंतरचा व्हिडिओ जर तुम्हाला कोणत्या एखाद्या आजारावर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.